नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर तर सगळ्यात पहिले बोलूया अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीवर अपडेट आला आहे 15 डिसेंबर 2025 म्हणजे आज दुपारी जवळपास 1:30 वाजता. तर चला बघूया काय आहे अपडेटमध्ये. तर मित्रांनो, काही दिवसा पहिले अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीने 1:5 च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला होता. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, आता या अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेडने 1:5 च्या रेशोच्या स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे. थर्सडे 15 जानेवारी 2026. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. त्या अशोका बिल्डकॉन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अशोका बिल्डकॉन शेअर जंप आफ्टर जॉईंट व्हेंचर बॅग मुंबई फ्लायओव्हर प्रोजेक्ट वर्थ रुपीज 1041.44 कोटी फ्रॉम BMC. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, अशोका बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीला मेजर इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे जॉईंट व्हेंचरमध्ये बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडून. आणि मित्रांनो, ऑर्डरची व्हॅल्यू आहे 1,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आपण येथे बघू शकतो 1,041.44 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा जो ऑर्डर मिळाला आहे हा मिळाला आहे जॉईंट व्हेंचरमध्ये. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये अशोका बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीची हिस्सेदारी आहे 51%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अशोका बिल्डकॉन लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल शेअर जंप आफ्टर बॅगिंग रुपीज 1,150 कोटी ऑर्डर्स इन T&D अँड सिव्हिल सेगमेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला इंडियामध्ये फ्रेश ऑर्डर मिळाले आहे. ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन आणि सिव्हिल बिझनेसेसला मजबूती देण्यासाठी. आणि मित्रांनो, या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 1,150 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे KEC इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया आयनॉक्स वाइंड लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, आयनॉक्स वाइंड सेक्युअर 102.3 मेगावॅट वाइंड पॉवर ऑर्डर फ्रॉम आदित्य बिर्ला रिन्युएबल आर्म. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आयनॉक्स वाइंड लिमिटेड जी कंपनी इंडियाची वन ऑफ द लीडिंग वाइंड एनर्जी सोल्युशन्स प्रोव्हायडर कंपनी आहे. या कंपनीला आदित्य बिर्ला रिन्युएबल लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी ABREL EPC लिमिटेड कडून 102.3 मेगावॅटचा वाइंड पॉवर ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या ॲग्रीमेंटच्या अंडर आयनॉक्स वाइंड 3.3 मेगावॅटचा वाइंड टर्बाइन जनरेटर्स सप्लाय करेल. कर्नाटकामध्ये ABREL EPC लिमिटेड जो रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स डेव्हलप करणार आहे त्याकरिता. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आयनॉक्स वाइंड लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, लक्झरी बूम गोदरेज प्रॉपर्टीज क्लॉक्स रुपीज 2,600 कोटी इन फर्स्ट इयर इन हैदराबाद. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड जी रिअल इस्टेट कंपनी आहे, या कंपनीने हैदराबाद हाऊसिंग मार्केटमध्ये स्ट्रॉंग डेब्यू केला आहे. तर कंपनीने फर्स्ट इयरमध्ये आपला प्रोजेक्ट लॉन्च करून रेसिडेन्शियल इन्व्हेंटरी सेल केल्या आहे.
2,600 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे रिअल इस्टेट कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, विल लोकलाइज इलेक्ट्रिक व्हेकल कंपोनंट्स इन न्यू फ्यू इयर्स मारुती सुझुकी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीचा प्लॅन आहे बॅटरी प्रोडक्शन आणि अदर क्रिटिकल कंपोनंट्स काही नेक्स्ट वर्षांमध्ये लोकलाइज करण्याचा. आणि मित्रांनो, हा जो कंपनीचा प्लॅन आहे हा इंडियामध्ये ओव्हरऑल इलेक्ट्रिक व्हेकल इकोसिस्टमला मजबूत करण्याचा हा प्लॅन एक मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचा पार्ट आहे. आणि याच अपडेटमुळे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. बोलूया PSU कंपनी कोल इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेडमध्ये LICने आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेडमध्ये LICची अगोदर हिस्सेदारी होती 9.450% आणि LIC जवळ कोल इंडियाचे शेअर होते 58 कोटी 23 लाख 50,221. आणि मित्रांनो, आता LICने कोल इंडियामध्ये 2.047% हिस्सेदारी खरेदी केली आहे. म्हणजे कोल इंडियाचे 12 कोटी 61 लाख 62,334 शेअर खरेदी केले आहे. आणि मित्रांनो, या खरेदारी नंतर कोल इंडिया लिमिटेडमध्ये LICची हिस्सेदारी वाढून झाली आहे 11.497%. आणि आता LIC जवळ कोल इंडियाचे टोटल शेअर झाले आहे 70 कोटी 85 लाख 12,555 शेअर. आणि याच अपडेटमुळे PSU लिमिटेड कोल इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा एलेक्सी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कवच एक्सपान्शन पुट ₹50,000 कोटी ट्रेन प्रोडक्शन मार्केट इन प्ले. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, नेक्स्ट जनरेशन इंडियाचा इंडिजेनस ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम कवच 4.0 करिता टाटा एलेक्सी लिमिटेडने इटॉक ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चरच्या डीपटेक सबसिडरी कंपनी नोवा कंट्रोल टेक्नॉलॉजिक्स सोबत पार्टनरशिप केली आहे. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या 6 ते 7 वर्षामध्ये हा इंडियन ट्रेन प्रोडक्शन मार्केट जवळपास 50,000 कोटी रुपयांचा होणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा ग्रुपची कंपनी टाटा एलेक्सी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, IRFC एम्स टू क्रॉस लोन सँक्शन ऑफ ₹60,000 कोटी इन Q3 CMD. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर ही अपडेट आली होती की IRFC म्हणजे इंडियन रेल्वेज फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मनोज कुमार दुबे यांनी सांगितले होते की थर्ड क्वार्टर एंड होईपर्यंत IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी 60,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे लोन सँक्शन करण्याच्या पोझिशनमध्ये आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे IRFC म्हणजे इंडियन रेल्वेज फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी आज याच अपडेटमुळे फोकसमध्ये होती. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही
या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.